सह्याद्री प्रतिष्ठानचे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हातर्फे ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यंदाचं हे 11वं वर्ष होतं। या कार्यक्रमाला आमदार केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, दुर्गारत्न श्रमिक गोजमुख गुंडे, इतिहासकार मकरंद जोशी, कारागृहाचे अधीक्षक राणी भोसले, उपाधीक्षक भोसले, ठाणे महानगरपालिका परिवहन सदस्य विकास पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश पिनेरकर, आरिफ बडगुजर, संतोष साळुंखे उपस्थित होते। कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा, बलकवडे, अंजुरकर, नाईक, डमडेरे यांच्या तसबिरींना पुष्पहार घालून फुलं वाहण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेवच्या जयघोषानं वातावरण शिवमय झालं होतं। आमदार संजय केळकर यांनी 27 मार्च 1737 रोजी आपले ठाणे पोर्तुगीजांच्या जोखडीतून मुक्त झालं। 288 वर्ष पूर्ण झाली त्याची आठवण म्हणून ठाणे मुक्ती दिन साजरा केला जातो असं सांगत सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक दुर्गारत्न श्रमिक गोजमगुंडे यांच्याही कामाची माहिती दिली। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर जिवंत ठेवायचा असेल तर त्यांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचं आपण संरक्षण केलं पाहिजे, कायम राहतील असं बघितलं पाहिजे। माझ्या मार्गदर्शनाखाली 25 संघटनांची एकत्रित नुकतीच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह बैठक झाली आहे। त्यात गडकिल्ल्यांविषयी, दुर्ग संवर्धनाबाबत तर चर्चा झालीच, पण महत्त्वाचे 12 किल्ल्यांना जागतिक वारसा मिळावा याकरता प्रयत्न सुरू असल्याचंही आमदार केळकर यांनी सांगितलं। सह्याद्री प्रतिष्ठान ही सर्वात मोठी संस्था असून त्याचं काम दूरवर सुरू आहे। 30,000च्या वर प्रतिष्ठानचे सभासद आहेत। आमदार निरंजन डावखरे यांनी जो इतिहास विसरतो त्याचं भवितव्य निश्चितच अंधारमय असतं असं सांगून शालेय विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमात आणून इतिहास सांगितला पाहिजे असं मत व्यक्त केलं।